नमस्कार, मी श्रावणी काळे. सोयरा एथनिक स्टुडिओमध्ये आपण व्रतबंध सोहळ्यासाठी बटूचे कपडे छान छान असे डिझाईन करत असतो. आणि याच व्रतबंध सोहळ्यामध्ये जेव्हा तो बटू हे सुंदर कपडे घालतो आणि तुमच्या सुंदर आठवणी तयार होत असतात, तेव्हा त्याच आठवणी, तेच क्षण टिपून जतन करण्यासाठी तुम्हाला जे मदत करतात, ते सुनील मिरजकर फिल्म्सचे सुनील मिरजकर आणि अनुप्रिता मिरजकर आज आपल्याबरोबर इथे आलेले आहेत. नमस्कार. आजकाल ज्या संपूर्ण म्हणजे बाळ जन्माला आल्यापासून प्रत्येक विधीचं प्रत्येक क्षणाचं डॉक्युमेंटेशन केलं जातं, फोटोज काढले जातात, रील्स केले जातात आणि त्याला आता अनन्यसाधारण महत्त्व आलेलं आहे. अगदी म्हणायचं झालं तर आमच्याकडे येताना सुद्धा सुंदर कपड्यांची मागणी जी वाढलेली आहे किंवा आम्हाला असंच हवंय, असा लूक हवाय, अशी थीम हवी आहे. तर हे सगळं जे बोललं जातं ते फोटोग्राफी किंवा फोटो डॉक्युमेंटेशनच्या दृष्टिकोनातून बोललं जातं. आणि त्यामुळे मला असं वाटलं की आपण सगळ्यांनी एका प्लॅटफॉर्मवरती येऊन काही गोष्टींची चर्चा करणं खूप गरजेचं आहे. त्याच्यातून आपल्या कॉमन क्लायंट्सना पण खूप छान गायडन्स मिळणार आहे. ज्यांच्याकडे अजून कार्य होणार आहेत त्यांना सुद्धा खूप छान त्याच्यामुळे गायडन्स मिळणार आहे. कारण कपडेपट तयार करणे आणि फोटोग्राफी करणे ह्या दोन्ही गोष्टी एका सोहळ्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या आणि म्हटलं तर पूरक आहेत एकमेकांना. छान कपडे असतील तर छान फोटोज येणार आहेत आणि छान फोटो काढले तर आम्ही केलेले कपडे छान दिसणार आहेत. तर या संदर्भानेच काही प्रश्न आमच्याकडे जे क्लायंट्सचे येतात, कॉमनली येतात फोटोग्राफी संदर्भातले, की काही लोक विचारतात की आमचे फोटो असे असे आम्हाला फोटोज दाखवतात. बेसिकली जेव्हा आमच्याकडे येतात तेव्हा दाखवतात की हा आमच्या बॅकड्रॉपचा फोटो आहे किंवा हा लुक आम्हाला रिक्रिएट करायचा आहे किंवा अशा टाईपची थीम करायची. तर जी भाषा असते पहिली क्लायंट बरोबरची आमची, ती फोटोपासूनच सुरुवात होते. तर त्यामुळे मला असं वाटतं की आपण आज एक अशी साधारण चर्चा करू की ज्याच्यामुळे आपल्याला पण पुढच्या कामांसाठी काही क्लॅरिटी मिळू शकेल, क्लायंट्सना अजून बेटर आपल्याला मार्गदर्शन करता येईल. पहिला प्रश्न मला असा विचारायचा आहे की भारतामध्ये साधारण कधीपासून इव्हेंट फोटोग्राफीची सुरुवात झाली, की आता लग्न आहे म्हणा, घरात मुंज आहे, प्रॉपर प्रोफेशनल फोटोग्राफरला बोलवून फोटोज काढण्याची सुरुवात साधारण किती काळापासून झाली आणि तुम्ही कधीपासून मुंज या संस्काराचे फोटोज कव्हर करताय? साधारणतः इंडियामध्ये ही फोटोग्राफी 1980 ते 1990 मध्ये इव्हेंट म्हणजे इव्हेंट पद्धतीची फोटोग्राफी. आणि जसं DSLR येत गेले कॅमेरे नवीन, जे नवीन टेक्नॉलॉजीचे कॅमेरे आले, बरोबर, त्याची फोटोग्राफी जशी म्हणजे टेक्नॉलॉजी आली तशी फोटोग्राफीमध्ये अजून नवीन नवीन प्रकार आले. बरोबर. आणि आम्ही गेले 18 ते 20 वर्षापासून मुंजीची फोटोग्राफी करतोय. बरं. इव्हेंट फोटोग्राफीमध्ये कोणकोणत्या सेवा किंवा सर्व्हिसेस आपण ज्याला म्हणतो त्यांचा समावेश होतो? ट्रेडिशनल फोटो एक प्रकार आहे. नंतर आता नवीन लेन्सेस, नवीन कॅमेरे, कॅन्डिड फोटो छानसं. बरोबर. नंतर सिनेमॅटोग्राफी, वेगवेगळे गिम्बल्स, त्याला ऑपरेटिंग करणारे छानसे आता यंगस्टर्स छान आले आहेत, ते चांगलं करतात खूप. त्यानंतर आपले जुन्या पद्धतीचे ट्रेडिशनल फोटोज, व्हिडिओ जसे असतात त्याचं एडिटिंग मध्ये पण आता खूप छान प्रकार झाले आहेत आणि एडिटर आपल्या बाजूलाच बसले आहेत. त्यामुळे ते एक आहे. त्याच्या व्यतिरिक्त ड्रोन आहे. नंतर लाईव्ह स्ट्रीमिंग होतं. बरोबर, ते पण गरजेचं आहे आता. आउट ऑफ इंडिया बसलेल्या म्हणजे रिलेटिव्ह आहेत, आजी आजोबा आहेत किंवा कोणी मित्र परिवार पण खूप जणांचे असे आहेत बरोबर, की ज्यांना हे आणि हे इव्हेंट बघण्याकरता ते म्हणजे परदेशामध्ये जरी रात्र असेल तरी सुद्धा ते जागे राहून बघतात तिथे. आणि छान नटून थटून बसतात आणि त्यांचे फोटो पण पाठवतात ऑनलाईन लगेच की आम्ही हा ड्रेसला बघा, तुम्ही हा ड्रेस घातला तर आम्ही हे. काही कारणास्तव ते इंडियात येऊ शकत नसतात. त्यामुळे तो एक प्रकार खूप छान चाललाय. त्याच्या व्यतिरिक्त अजून आता ह्या इव्हेंटमध्ये जसं तुम्ही आता काही नवीन ड्रेसेस आणि नवीन काही हे इव्हेंट करताय, तर त्याच्या व्यतिरिक्त ते लोक संगीत आणि हे प्रकार खूप वाढले. मुंजीचं संगीत आता खूप सध्या मेहंदी संगीत, मेहंदी संगीत होतं मुंजीसाठी पण. त्यामुळे ह्या इव्हेंटचं म्हणजे आपण बोलतो ना लेंथ खूप वाढलेली आहे. लग्नासारखंच आता तुमचा हाही इव्हेंट 3-4 दिवसांचा झालेला आहे. येस. आणि हौशीने करतायत लोक. बरोबर. त्यामुळे आम्हाला त्याच्याबद्दल असं वेगवेगळं इन्स्ट्रुमेंट घ्या किंवा वेगवेगळी तयारी करायला लागते. जसं एडिटिंग मध्ये काय केलं पाहिजे, फोटोग्राफी मध्ये काय केलं पाहिजे. बरोबर. आम्हाला पण सारखं ते स्टडी करत राहायला लागतंय. काय नवीन देता येईल.
जसं तुम्ही आता ड्रेसेस मध्ये नवीन प्रकार आम्हाला पण काढताय रोज नवीन काहीतरी करावंच लागतं. आणि त्याशिवाय काय होत नाही, त्या इव्हेंटचं महत्व राहत नाही किंवा बरोबर. त्याचं एक वेटेज आलं पाहिजे त्या. आणि कसं त्या कुटुंबासाठी तो वन्स इन अ लाईफ टाईम असा सोहळा असतो. राईट. परत परत नाही होणार. त्याच्यामुळे आपल्यासाठी रोजचं काम असेल तरी आपण त्यांच्यासाठी ते अविस्मरणीय करणं हे आपलं काम आहे. राईट. एक्झॅक्टली. मंगल कार्यांच्या इव्हेंट फोटोग्राफी बद्दल तुमचा असा नेमका असा काय दृष्टिकोन असतो आणि तुमच्याकडून तुम्ही ग्राहकांना काही व्हॅल्यू ॲडेड सर्व्हिसेस देता का? मंगल कार्याच्या मध्ये कसं होतं, एकतर ही लाईफ टाईम तुमची मेमरी आहे. हो. तसं एक आपण आपल्या फिल्म्समध्ये नेहमी स्टोरी टेलिंग हा प्रकार म्हणजे त्याच्यामध्ये कसा फ्लो राहायला पाहिजे, की सगळ्यांची इन्व्हॉल्वमेंट कशी दाखवता येईल आम्हाला. आणि इवन त्याबरोबर आम्ही त्यांना नेहमी सजेस्ट करत असतो की तुम्ही फॅमिलीमधले मेंबर्स कसे कसे तुमचे इव्हेंटला लागणारे ड्रेसेस म्हणा किंवा तुमचे डेकोरेशनमध्ये बॅकड्रॉप काय ठेवणार आहे, किंवा तुमचे येणारे पाहुणे इतक्या वाजता आम्हाला तिथे पाहिजे त्या इव्हेंटला, म्हणजे त्या इव्हेंटला तेवढी एक वेटेज राहतं आणि ते त्यांना मेमोरेबल होतं. बरोबर. हे सगळं तुम्ही आधी प्लॅन करून घेता? आधी प्लॅन करून घेतो आम्ही, डिस्कस करतो. बऱ्याचदा आम्हाला कसं, आम्हाला जर वेळ असेल किंवा इझिली त्या इव्हेंटमध्ये जाता म्हणजे आधी जाऊन प्रिपरेशन सगळं रेडी होताना बघता आलं तर म्हणजे आम्ही ऑलवेज प्रत्येक ठिकाणी काम केलेलं असतं, पण तरी सुद्धा आम्ही जाऊन चेक करतो. येस. आणि नाहीतर मग आम्ही काय करतो, त्यांना फोनवर सगळ्या ह्या इन्स्ट्रक्शन देतो. मेकअप आर्टिस्ट किती वाजता आलं पाहिजे तुमची, तुम्ही मेकअप होऊन शूटला किती वाजता व्हायला पाहिजे, त्यानंतर तुमचं घरातली लोक त्याच्या आधी तुम्ही सगळे रेडी होऊन. आणि आमच्याकडे मुंजीचं खूप सारं हे असतं, त्यामुळे आम्हाला त्या बटूची एक मानसिकता त्याच्या वयाचा विचार करून आणि बाकीचे त्याच्याबरोबर इन्व्हॉल्वमेंट सर्वात मोठी असते ती आजी आजोबांची. सर्वात जास्त. त्यामुळे त्या लोकांना पण इन्व्हॉल्व करून ती फिल्म रेडी करायची असते आम्हाला. तर आम्ही तो प्रयत्न आमचा खूप सर्वात जास्त आता तरी ट्रेंड मध्ये आहे. बरोबर. आता तुम्ही अगदी छान विषयाला हात घातलात की बटू आणि आजी आजोबांची इन्व्हॉल्वमेंट. आणि ह्याच्यातूनच अजून पुढचा प्रश्न आपला असा आहे की कॅन्डिड फोटोग्राफीचं काय महत्व आहे. आणि सगळ्यात पहिला प्रश्न हा की कॅन्डिड फोटोग्राफी म्हणजे नेमकं काय, म्हणजे काय फरक आहे याच्यातला, ते टर्मची डेफिनेशन ॲज काही आहे का? कॅन्डिड फोटोग्राफी म्हणजे कसं आहे, त्याच्यामध्ये एकतर आता लेटेस्ट कॅमेरे आहेत, लेटेस्ट लेन्सेस आहेत, आणि नॅचरल फोटोग्राफी म्हणजे त्याला पोज देण्यापेक्षा ते नॅचरल जे एक मोमेंट्स कॅप्चर केलेले असतात, जसं सिनेमॅटोग्राफीमध्ये पण काही आपण त्याचं स्टोरी टेलिंग असतं, काही त्याच्यामध्ये नॅचरल मोमेंट्स पण छानसे कॅप्चर झालेले असतात. आणि जसं कॅन्डिड फोटोग्राफीमध्ये पण बरेच प्रकार आहेत, म्हणजे डेप्थ ऑफ फील्ड पण बघितली जाते, शॅडो फोटोग्राफी केली जाते, नवीन नवीन प्रकारचे लाईट्स आले आहेत, नवीन कॅमेरा बरोबर लेन्सेस आणि इतर गोष्टी आहेत, त्याला वापरणारी चांगले फोटोग्राफर तयार झालेत आता. म्हणजे त्यामुळे ते एवढं आता सध्या तरी सर्वात जास्त कॅन्डिडला खूप महत्व आलंय. वेगळा फोटोग्राफर त्याच्यासाठी म्हणजे ट्रेडिशनल प्लस कॅन्डिड असे दोन असतात. आम्ही दरवेळेला म्हणजे आम्ही सजेस्ट करतो की त्यांना तुम्ही 2 फोटोग्राफर घ्या, एकच्या ऐवजी एक ट्रेडिशनल वाला, त्याचे जे आपल्या रेग्युलर पद्धतीचे फोटो असतात ते पण आपल्याला हवेच असतात. आणि जे कॅन्डिड मोमेंट्स कॅप्चर करणारा कॅन्डिड फोटोग्राफर असतो तो तर हवा आहे. म्हणजे त्याच्या आता जो नवीन पद्धत सुरू झाली आहे, परत त्याचे मोमेंट्स छानपैकी कॅप्चर होतात, त्यामुळे आलेल्या सगळ्यांचेच मोमेंट्स कॅप्चर होतात. इन शॉर्ट म्हणजे कॅन्डिड फोटोग्राफी तुम्ही असं विचार करू शकता की एक म्हणजे सुंदर आठवणी इतके ते नॅचरल, म्हणजे एक वाक्यात सांगायचं झालं तर इमोशन ओव्हर परफेक्शन. करेक्ट. पोज्ड असतं ते परफेक्शन झालं, पण हे इमोशन ओव्हर परफेक्ट. तिथे तुम्ही काय इमोशन कॅच करताय आणि जे तुम्ही लाईफ टाईम बघताय आणि तेव्हा ते तुम्हाला किती नॅचरल वाटतंय, ते तुम्ही ऍक्च्युअल अल्बम बघताना तुम्हाला ते लक्षात येईल. बरोबर. खरंच आहे, एखाद्या अल्बम मधले कॅन्डिड मोमेंट्स इतके आपल्याला टच करून जातात खूप आणि ते लक्षात राहतात आणि ते लाईफ टाईम मेमरीज लाईफ टाईम आहेत. आत्ताच आम्ही एक महिन्यापूर्वीच असेल, 15-20 दिवसापूर्वी एकांना म्हणजे ते आउट ऑफ इंडियावर आले, तर त्यांच्या एका
त्यांच्या बहिणीकडेच आम्ही अल्बम दिला. तो अल्बम बघितल्यावर त्यांनी रडायला सुरुवात केली. आई अरे गं. म्हणजे खूप छान मेमरीज तुम्ही आम्हाला त्या अल्बम मध्ये प्रिझर्व करून दिल्यात आणि त्या बघितल्यावर त्यांच्या डोळ्यात पाणी आलेलं. इव्हन आमच्या ती फिल्म बघितल्यावर सुद्धा त्यांना खूपशा गोष्टी आठवणीत आल्या आणि असे बरेच जणांचे आम्हाला फीडबॅक आहेत की अरे बरोबर. अल्बम बघितला. काहींनी तर असं म्हणलं आमचे पैसे वसूल झाले अख्ख्या कार्यक्रमाचे, किंवा व्हिडिओजमध्ये छोट्या व्हिडिओमध्ये सुद्धा आम्हाला अख्खं इव्हेंट, बरोबर. म्हणजे आम्ही त्या इव्हेंटला नसून सुद्धा आम्ही तिथे असल्याचं आहे आम्हाला. असं वाटलं. हा. आणि ह्या सगळ्या गोष्टी आता सध्या इझिली हे होत आहेत. आता शक्य आहेत. पूर्वीचे अनेक सोहळे काय छानच झाले असतील, पण ते आपल्याकडे आता त्याचं काही नाहीये. हा. असं आहे. असं होतं. पण आता इथून पुढच्या सगळ्या मेमरीज आपल्या छान अल्बम मध्ये म्हणा, video डेटा मध्ये. प्रिझर्व करता येतो आपल्याला. कारण का आता कसं झालंय, तुम्ही जसं आता युट्यूब आहे, इन्स्टा आहे, ड्राईव्ह Facebook आहे, आहे, गुगल Drive ड्राईव्ह आहे. आहेत. हो. त्याच्यामुळे कसं डेटा इझिली आपण स्टोअर स्टोअर करू शकतो. पुढचा प्रश्न असा आहे की व्रतबंध सोहळ्यासाठी ग्राहक जेव्हा फोटोग्राफर निवडतात तेव्हा त्यांनी कोणकोणत्या गोष्टीचा विचार केला पाहिजे, आणि तुमच्याकडे पण वेगवेगळे पॅकेजेस असतील ना, तर Yes. त्यापैकी स्वतःला चांगलं पडणारं कोणतं पॅकेज आहे त्याची निवड ग्राहकांनी कोणत्या बेसिसवर करावी? ह्याच्यावर मी असं म्हणेन की क्लायंटनी म्हणजे सगळ्यात आधी एक्सपिरियन्स बघावा, मुंज कव्हरेजचा एक्सपिरियन्स बघावा की काय आहे काम जरूर बघावं, स्वतः बघावं, फिजिकल अल्बम बघावे, कामाची क्वालिटी जरूर बघावी. कारण आपण सांगणं आणि प्रत्यक्ष बघणं याच्यामध्ये खूप फरक असतो. म्हणजे की अर्थात प्रत्येकच गोष्टीमध्ये, म्हणजे अगदी जरी तुम्ही एखादी गोष्ट ऑनलाईन सुद्धा बघताय किंवा ती प्रत्यक्षात तुमच्या हातात येते, त्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक असतो. बरोबर. सो जरूर इथे असं म्हणेन की प्रिव्हियस एक्सपिरियन्स बघा, अल्बम क्वालिटी जरूर बघा, कारण ते एक लाईफटाईम मेमरीज आहेत, बरोबर. त्या तुम्ही बघा म्हणजे काय आहे ते. आणि टीम साईज बघा की किती आहे कॅपेबल, सो म्हणजे इव्हेंट तुमचं पुढे फ्लो करण्यासाठी. आणि जर व्हिडिओचा विचार करत असाल तर एडिटिंग स्टाईल जरूर बघा, कारण ते तुम्ही म्हणजे क्लायंटला विचारात घेऊन केलेली आहे, कशी आहे, क्लायंटचं लाइकिंग काय आहे, त्या ॲस्पेक्टनी विचार करून ते केलं तर ते जरूर बघा. जसं व्रतबंधाची फोटोग्राफी आहे तर त्यामध्ये सर्वात मोठा पार्ट आहे तो बटू. एकतर त्याचे वय किती, 5 वर्ष असतं, कधी 4 वर्ष, कधी 7 वर्ष, 8 वर्ष, 11 वर्ष. जर लहान असेल तर त्याची मानसिकता पहिली ओळखायची आहे काय. आणि कसं होतं, चौलविधी झाल्यानंतर बऱ्याचदा 90% तर बटूंचे केस कटिंग झालेलं असतं, ते चौल झालेला असतो. त्यामुळे काय होतं, त्यांना जे होणारं इरिटेशन आहे किंवा काय, जो रेसलेस होतात ते. आणि त्यावेळेला त्याच्या आईची आणि त्यांची बाउंडिंग चांगली असते, त्यामुळे ते जर तिथे नसतील किंवा त्याला लागणाऱ्या वस्तू जर तिथे मिळाल्या नाहीत तर अख्ख्या इव्हेंटची फोटोग्राफी एका बाजूला राहते, व्हिडिओग्राफी एका बाजूला राहते. त्यामुळे हे सगळं ओळखून ते फोटोग्राफर ते इव्हेंट कम्प्लीट करत असतात. हे आधी बघावं की ते त्या फोटोग्राफरने असे इव्हेंट केलेत का. पॅकेजेस मध्ये म्हटलं तर त्याच्यामध्ये आता जसं ट्रेडिशनल फोटो आहे, ट्रेडिशनल व्हिडिओ आहे. काही पॅकेजेस मध्ये फक्त ट्रेडिशनल फोटो आहे, पण त्याचे जे लेंथ आहे व्हिडिओची ती एक मर्यादित आहे. ट्रेडिशनल फोटोचं जे बोलतात ना, जसं एक टाईप आहे फोटोचा तो वेगळा आहे, कॅन्डिड फोटोचा टाईप वेगळा आहे. सिनेमॅटोग्राफरची जी आता लेटेस्ट पद्धतीची लोक बघतात, 3-4 मिनिटाचा एक व्हिडिओ 3-4 मिनिटं, जसं टीजर आहेत, ते सिनेमॅटिक मध्ये लोकांना ते बघायला जास्त आवडतं. बरोबर. त्यामुळे आजकाल ते पण आम्ही ते लक्षात घेतो की लोकांना काय पाहिजे, तर आम्ही त्यांना चॉईस देतो की तुम्ही ह्या सर्व्हिसेस आहेत, ह्यातली तुम्हाला काय आवडते ती घ्या. आणि काही लोक असतात की त्यांना सगळंच हवं असतं की जे बेस्टच आहे, की तुम्ही ट्रेडिशनल व्हिडिओ आला जो लॉंग असतो 1-1.5 तासाचा, 1 तासाचा, नंतर सिनेमॅटिक फिल्म आहे, छोटी आहे, ती पाहिजे तर बघा, नंतर त्याच्यावर तुम्हाला टीजर्स येतात. कॅन्डिड फोटोग्राफी ऑलवेज आता लेन्सेस आणि कॅमेरामुळे छान आहे, तर ते पण आम्ही सजेस्ट करतो की हे तुम्ही मॅक्झिमम पॅकेज घेतलं तर तुमचाच फायदा आहे. असं नाही की तिकडे ड्रोन घ्या, इतर घ्या, लाईव्ह घ्या, हे ऑप्शन्स आहेत, पण ऍटलिस्ट मॅक्झिमम पॅकेज जे आहेत सगळं ज्याच्यात त्या
व्रतबंध करता गरजेचं वाटतं आम्हाला, तर ते मॅक्सिमम पॅकेज मध्ये आम्ही म्हणजे कन्वर्ट करायला बघतो प्रत्येक वेळेला. ओके, बरोबर. त्यामध्ये त्यांच्याही सगळ्या आठवणी कॅप्चर होतील इन अ वे. आणि आम्हाला पण ते असं वाटतं ना की आपला कार्यक्रम असतो तर आपण काय केलं काय काय केलं असतं. तर आम्ही दरवेळेस हे विचार करतो की आपला कार्यक्रम आहे आणि आपल्याला काय दिलं पाहिजे लोकांना पण. आणि थोडंसं एक सजेशन म्हणजे की ट्रेंड बघून घ्या. करेक्ट. हो. कारण की मग असं होतं की तुम्हाला फंक्शन झाल्यावर असं वाटतं की अरे आम्हाला हे पाहिजे होतं, आम्ही सिनेमॅटिक घेतलं असं. सो तुम्ही सगळं व्यवस्थित बघा, डिस्कशन करा. अर्थात बजेट मॅटर करतो, बट तुम्ही सगळं लक्षात घ्या. असं बघता येईल ना की माझं एवढं बजेट आहे, त्याच्यामध्ये आपण बेस्ट काय घेऊ शकतो. मग ही जर गोष्ट ओव्हर बजेट जात असेल ही कट करू, असं होऊ शकतं. आपण कस्टमाइज पण करून देतो. पॅकेजेस आपली आहेत त्या पद्धतीनेच बनवलेली, बरोबर. पण अगदी काही केसेसमध्ये आपण कस्टमाइज करू शकतो. कोणतंही जेव्हा मंगल कार्याचा सोहळा आहे, इव्हेंट आहे, तर त्याच्यामध्ये ती जागा, तिथला प्रकाश, त्याची म्हणजे वेळ कोणत्या वेळेला आहे, त्याच्यानंतर सगळ्यांचे कपडे, त्याची सजावट, ह्या सगळ्या गोष्टींचा चांगले फोटो येण्यामध्ये किती हातभार असतो. आणि ह्यातल्या कोणत्या तुम्हाला जर महत्वाच्या 2 गोष्टी पिक कराव्या लागल्या की ह्या 2 गोष्टी सगळ्यात महत्वाच्या आहेत, तर त्या कोणत्या असतील? जसं आता सजावट आहे ते एक सर्वात मोठं हे आहे. लाईट काय आहे ते पण आहे. त्याच्यानंतर ड्रेसेस. आता काय झालंय, लोकांचं ड्रेसेसवर फारसं लक्ष असतं की बाबा ह्या म्हणजे व्रतबंध म्हणा किंवा ह्या लग्नामध्ये ह्यांनी ही साडी घातलेली, ह्यांनी हे कुर्ते घातलेले, जसं बटूने ही पगडी, बाराबंदी आहे किंवा आणखीन काय. तर हे लोक जेव्हा इतर लोक जेव्हा बघतात, जेव्हा व्रतबंधाच्या फिल्म बघणाऱ्या एक वर्गच वेगळा आहे. आणि त्याच्यामध्ये त्या प्रत्येक लोक त्याला आपला जर मुलाचा व्रतबंध किंवा आणखीन कुणाचा नातवाचा किंवा आणखीन काही, तर ते बघताना ते लोक सगळं नेहमी सर्वात जास्त लक्ष ड्रेसकडे असतं त्यांचं. बरोबर. कॉस्ट्युम काय आहे, कुठून घेतले, कसे ते मॅच झाले आहेत का, काही कॉन्ट्रास्ट ठेवले आहेत, बॅकड्रॉप मध्ये ते मर्ज झाले नाही आहेत का, हे सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. तर ह्या गोष्टींकडे साधारणतः सगळ्यांनी विचारपूर्वक लक्ष दिलं पाहिजे. कारण का काय काय वेळेला ते सेम म्हणजे बॅकड्रॉपला उभे राहत आहेत, खूपसा LED लाईट असतो मागे आणि ते ड्रेस त्या बॅकड्रॉप मध्ये मर्ज होत आहेत. तर असं पण नाही झालं पाहिजे. बरोबर. बेसिकली ते कॉन्ट्रास्ट पण थोडा राहिला पाहिजे आणि लोकांचं लक्ष त्या तुमच्यावरती कायम राहिलं पाहिजे, बॅकड्रॉपला राहिली पाहिजे. ते तुमच्या कपड्यांमध्ये तुमच्या कपड्याबरोबर मर्ज नाही झालं पाहिजे. बरोबर. हे प्रत्येक वेळेला आम्ही सजेस्ट करत असतो. कधी कधी लोकांना वाटतं अरे हे एवढं का विचारताय. म्हणजे ऍक्च्युअली कपड्यांचे कलर बॅकग्राऊंडशी क्लॅश नाही झाले पाहिजे हे लक्षात ठेवलं पाहिजे. सो ते आम्ही नेहमी, म्हणून आम्ही क्लायंटकडनं घेत असतो फीडबॅक की तुम्ही काय बॅकड्रॉप चूज केले ते आम्हाला पाठवा. बॅकड्रॉप काय आहे तुमच्याकडे, काही त्याचा रेफरन्स फोटो असेल तर आम्हाला दाखवा, कारण ते खूप इम्पॉर्टंट आहे. नाहीतर मग आमच्याकडे फोटो येतात तेव्हा आम्हाला कळतं की अरे यांनी झेंडूची सजावट केली होती आणि केशरी रंगाचे कपडे घेतले. फार डिफिकल्ट होतं इन दॅट केस. दिसत नाही. सकाळी लवकर म्हणजे सगळ्यांची तयारी तेवढ्या लवकर झाली पाहिजे, म्हणून आम्ही प्रत्येक वेळेला प्रत्येक क्लायंटला आम्ही सांगत असतो की तुमचा मेकअप आर्टिस्ट सर्वात आधी त्यांचं काम सुरू होतं की मेकअप आर्टिस्ट इतक्या वाजता येणार आणि त्यानंतर त्या बटूची आई म्हणा किंवा इतर जे आजी आजोबा किंवा इतर पाहुणे आहेत ते सगळे तयार होऊन येणार. म्हणजे ते लोक आल्यानंतर आम्हाला बाकीच्या गोष्टी त्यांच्याकडून, म्हणजे जसं फॅमिली शूट आहे ते सगळं करायचं असतं. तर ते सगळं करण्याकरता जो वेळ लागणार आहे, हा वेळ आम्हाला पुढे म्हणजे जसं विधींना पण तेवढाच वेळ द्यायचा आहे. गुरु तयार असतात तिथे, परत इतर गोष्टी आहेत, हे सगळं वेळेत संपवायचं असतं. कारण का आपल्याला तो वेळ प्रत्येक गोष्टीमध्ये महत्वाचा आहे. तसंच त्या लोकेशन मध्ये पण आपल्याला स्पेस, म्हणजे जसं कधी कधी विधी मंडप असतो मोठा आणि तो असा मधोमध असतो आणि त्याच्या अवतीभोवती लोक बसलेली असतात. ते नेहमी काय होतं, ते विधी मंडपात शूटिंग करताना मागची लोक दिसतात. अच्छा, मागे प्लेन बॅकड्रॉप मिळत नाही. तर ते आम्ही प्रत्येक वेळेला सांगतो तुम्ही दिशा एकदा चेक करा त्या मंडपाची, आणि बॅकड्रॉपला जमलं तर तुम्ही एखादा पडदा किंवा फुलांच्या माळा सोडा की जेणेकरून
मागचं बॅकड्रॉप मध्ये काही डिस्टर्बन्स मागे काही नाही येणार. हालचाल नाही राहणार. हा हं. आणि तुम्ही फोकस ऑन म्हणजे त्या विधींवर बरोबर. आणि त्या कार्याच्या हं. मेन ह्याच्यावरती फोकस राहतो, हं. व्हिडिओ हं. कॅमेऱ्यांचा, फोटोग्राफरचा. बरोबर. त्यामुळे आम्ही नेहमी सजेस्ट करतो की बॅकड्रॉपला काय आहे तुमच्या हो, आणि कुठे आहे कार्यक्रम, बरोबर. कुठे आहे हे आम्ही नेहमी विचारत असतो. विचारून घेता.